काही दिवसापूर्वी पंतप्रधान आपल्याला सांगतात की खत वापरू नका, शेतकऱ्यांना खरीपाचं सीझन आहे आणि त्यांचं खत वापरू नका. आज खताचे रेट किती वाढले. हे संकटात शेतकऱ्यांना कोणी टाकलं, या देशाला कोणी टाकलं, तर या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला संकटात टाकले. वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या. युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे. पण तरीही आपल्या देशात का परिणाम झाला. तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतं तरीही स्टेबल राहिलं. आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना भोगावं लागतं. कारण का हे मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे. कारण का ट्रम्प तात्यांना आहारी गेले. त्यांच्यासमोर जसं ट्रम्प डोले तसं मोदी डोले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन मेलनी करत बसले आणि आमचा शेतकरी हा संकटात पडला. आज दरवाढ असेल, खताचा विषय असेल, पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये. शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले. एक तर त्याच्या वाळूच्या ठेच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला. कारण का त्यांचे पाणी सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहे. म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिलं टार्गेट बनवतात. हे फक्त उद्योगपत्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाही आहे. सामान्य लोकांना शेतकऱ्यांना झळ पोचतोय. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर सरकारने तुमच्याकडे पाठ वळवले पण आम्ही आहोत. ही फक्त सुरुवात आहे. रस्ता रोको, ह्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे. आज 5 जणांनी या ठिकाणी निवेदन केलं पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही आहोत. आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत शेवटपर्यंत. बळीराजा हे राजकारणाच्या पलीकडे या देशाचा कणा हा शेतकरी आहे आणि तो जर त्रस्त असेल तर आमचे संस्कार आम्हाला गप्प बसू देत नाहीत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करत आहोत. हे तर सुरुवात आहे. पुढे ये तो सिर्फ झांकी है, आगे बाकी बहुत बाकी है. आणि पोलिसांना उगाच पुढे ढकलून शेतकऱ्यांवर बुलडोझर चढवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कारण का ते घाबरत आहे, ते घाबरलेले आहेत. त्यांना हिंमत नाहीये लोकांसमोर यायला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची हिंमत नाहीये. म्हणून या सरकारचा मी धिक्कार करते. या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे तनानी मनानी आहोत. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करते आणि आपण इथे खरं तर आम्ही सहभागी झालो पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही रस्त्यावरची लढाई आहे. उद्रेक झालाच पाहिजे, उठाव झालाच पाहिजे आणि ही त्याची सुरुवात आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.